ही जी स्पर्धा जी आहे आयर्नमॅन स्पर्धेमध्ये आपल्याला 4 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग करावं लागतं आणि जर हे सर्व 17 तासाच्या आत करायचं आहे. स्पर्धक जे आहेत ते या स्पर्धेमध्ये एकूण 1700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी जवळजवळ 1100 स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. ज्या दिवशी हा इव्हेंट होता त्या दिवशी त्या समुद्रामध्ये जवळजवळ 3 ते 4 फुटाच्या लाटा होत्या आणि त्या लाटांमुळे जवळजवळ यातले बरेचसे स्पर्धक क्विट झाले किंवा त्यांना ती जी स्पर्धा आहे ती पूर्ण करता आली नाही. सर, ह्या स्पर्धेमध्ये जे 1700 स्पर्धक सहभागी झाले होते त्यातले किती स्पर्धकांनी या ठराविक वेळेमध्ये स्पर्धा पूर्ण केली? भारतीय स्पर्धक यामध्ये जवळजवळ एक 35 ते 40च्या आसपास होते. पुण्यामधून या स्पर्धेमध्ये 14 जणांनी सहभाग घेतला होता. 14 पैकी 13 जणांनी स्पर्धा पूर्ण केली आहे आणि एकूण पूर्ण 1700 पैकी 1100 जणांनी स्पर्धा पूर्ण केली. सर, ही जी स्पर्धा होती याची माहिती तुम्हाला कशी भेटली आणि ह्याची तयारी तुम्ही कशी केली? ही जी स्पर्धा आहे ती ही स्पर्धा मागच्या 17 ते 18 पासून मी मॅरेथॉनची तयारी करत असायचो. मॅरेथॉन झाल्यानंतर साधारण मी 4-5 मॅरेथॉन टाटा मुंबई मॅरेथॉन दरवर्षी केल्या. त्यानंतर पुढे काय करायचं असं आम्ही 4-5 मित्र होतो त्यांनी ठरवलं. तर साधारण 2021 साली आम्ही SRT म्हणजे सिंहगड राजगड तोरणा हे 53 किलोमीटरचं अंतर असलेली स्पर्धा होती. सदरची स्पर्धा 12 तासात पूर्ण करायची होती आणि त्यावेळी माझं वय होतं 53. मग काय करायचं तर त्या 53 किलोमीटर असलेल्या स्पर्धेत मी सहभाग घेतला आणि 12 तासात करायची जी स्पर्धा होती त्याला मी 11 तास 59 मिनिटं आणि 15 सेकंदात ती स्पर्धा पूर्ण केली होती. ती स्पर्धा संपल्यानंतर आता पुढे काय करायचं तर हे जे आम्ही 4-5 मित्र होतो, विजय अनपट, देसाई आणि सीमा म्हणून एक मुलगी होती, आम्ही चौघांनी ठरवलं की आता आयर्नमॅन करायचं. तर आयर्नमॅन करायचं त्यासाठी काय करावं लागतं काय नाही त्याची माहिती वगैरे गोळा केली. त्याचे कोचेस जे आहेत त्या कोचेससोबत आम्ही त्याची प्रॅक्टिस सुरू केली. कोचेस आम्हाला प्लॅन द्यायचे. यामध्ये चैतन्य वेल्लाळ आहेत, विजय गायकवाड आहेत ट्रेनिंगचे. त्याचबरोबर आमचे स्विमिंगसाठी संजीवन वालावलकर सर यांनी खूप छान मार्गदर्शन केलं जेणेकरून मला ती स्पर्धेची तयारी करण्यासाठी आम्हाला मदत झाली. तर मागच्या स्पेन या ठिकाणी स्पर्धा होती. त्या ठिकाणी सहभागी झाल्यानंतर मला ॲक्च्युली इव्हेंटच्या अगोदर 1 दिवस मी तिथं गेलो. तिथल्या वातावरणाशी मला अकोमोडेट होता नाही आलं आणि स्विमिंग करत असताना ॲक्च्युली माझं स्विम जे आहे ते पूर्ण वेळेत होऊ शकलं नाही. 2 तास 20 मिनिटात स्विमिंग व्हायला पाहिजे होतं. माझं 5.5 किलोमीटर स्विम झालं, परंतु मी माझं जे डेस्टिनेशन आहे एंड डेस्टिनेशन ते वेळेत गाठू शकलो नाही. तेव्हा मला त्यातून बाहेर पडावं लागलं. मग ती जी गोष्ट आहे की मागच्या वर्षी आपलं आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण झालेली नाही, तर ती जी बोच आहे ती माझ्या रोजच्या रोज मला टोचत असायची आणि त्यावेळी माझ्यासोबत जे आयर्नमॅनची स्पर्धा पूर्ण केलेली विजय अनपट होते त्यांना ही सहल बोलून दाखवली आणि त्यांना सांगितलं की तू माझ्यासोबत यावर्षी रजिस्टर करायचे, कुठला इव्हेंट रजिस्टर करायचा, काय करायचं ते त्याच्यावर डिस्कशन याच्याकरता केलं की यावर्षी निवडणुका होत्या आणि निवडणुका साधारण ऑक्टोबर एंडपर्यंत नोव्हेंबर एंडपर्यंत संपतील या अंदाज घेऊन आम्ही 1 डिसेंबरची स्पर्धा निवडली होती. तशी पाहिली तर ही जगातली सर्वात बसल्टन या ठिकाणची स्पर्धा वेदर कंडिशनच्या दृष्टीने खूप अवघड होती आणि त्या ठिकाणी ऊन वारा थंडी पाऊस हे जे सीझन आहे हे एकाच दिवशी आम्ही अनुभवलेले आहे आणि त्या काही ठिकाणचं टेम्परेचर जे जवळजवळ 10 अंश सेल्सिअसच्या पण खाली होतं. ज्यावेळेस आम्ही 4 दिवस अगोदर तिथे गेलो आणि स्विमची प्रॅक्टिस केली, रनिंगची प्रॅक्टिस केली, सायकलिंगची प्रॅक्टिस केली, त्यावेळेस समुद्र हा शांत होता आणि ज्या दिवशी इव्हेंट होता त्या दिवशी समुद्रामध्ये जवळजवळ 4-4 फुटाच्या लाटा होत्या. ते पाहिल्यानंतर जरा मला असं आलं की लक्षात की अरे हे जरा काहीतरी वेगळंच गणित दिसतं. गेल्या वर्षी शांत समुद्र असलेला अंडर करंट वॉटर होता, यावर्षी समुद्राच्या वरतून 4-4 फुटाच्या लाटा हे होत आहेत. तर त्यामुळे माझा जो मित्र आहे विजय अनपट याने त्या ठिकाणी सांगितलं की आपण जी प्रॅक्टिस केलेली आहे स्विमिंगची की ज्या पद्धतीनं त्यापेक्षा इथं वेगळ्या पद्धतीने आपल्याला स्विम करावं लागणार होतं. तर समोरचा जो बॉय आहे म्हणजे की आपल्याला स्विमिंग करत असताना ते समोरची खूण तर त्या खुणेकडे बघण्यासाठी त्यांनी मला जे काही टेक्निक सांगितलं ते टेक्निक मी अडॅप्ट केलं. सर पहिल्या 100-200 मीटरमध्ये ज्यावेळेस स्विम करत आत गेलो त्यावेळेस त्यात लाटा आल्या. लाटाने माझ्या ज्यावेळेस अटॅक केला 1-2 लाटाने माझ्या नाकातोंडात पाणी गेलं. लक्षात आलं जरा गणित अवघडच दिसते. तरीसुद्धा आणखीन पुढे गेलो तसंच पुढे जात राहिलो. पुढे राहिल्यानंतर आणखीन 2-3 लाटांनी असं माझं मॉरल चेक केलं की ह्या पोहतोय की नाही. तर त्यावेळेस त्या 3 लाटांचा अंगावर घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या लाटा मला असा प्रश्न विचारत आहेत तामाने पुढे जायचं का परत जायचं आहे. त्यावेळेस मी स्वतःला सांगितलं की तामाने आपल्याला पुढेच जायचं आहे आणि पुढे जे आहेत माझ्या त्यांचं जे काय व्हायचं ते अगोदर होईल नंतर त्यानंतर आपलं होईल. त्यामुळं अजिबात घाबरायचं नाही, असंच पुढे जायचं हे ठरवून टाकलं आणि एकदम शांतपणे ते स्विम करत आम्ही माझ्या मित्रांनी मला टिप्स दिली त्याप्रमाणे मी ते स्विम केलं. मध्ये कधी ब्रेस्टस्ट्रोक वापरले, कधी फ्रीस्टाईल केली आणि अगदी
2 तासामध्ये मी ते 5 किलोमीटर स्विम सहज केलं. खूप छान वाटलं. जसं स्विम पूर्ण झालं त्यानंतर माझा काही विषय नव्हता. सायकलिंग आणि रनिंग खूप सोपं होतं माझ्या दृष्टीनं. पण वेदर कंडिशन त्या दिवशीची पाहता कुठल्याही स्पर्धकाला ही तशी अवघड रेस होती. सर तुम्ही आता सांगितलं की त्या लाखांनी तुम्हाला चेक केलं पहिले की हा स्पर्धेत नक्की आलेला आहे, हा तयारीत आला आहे की नाही. हो. पण तसंच आता आयरन मॅन ही स्पर्धा पूर्ण केल्यानंतर पुढचं काय टार्गेट आहे तुमचं? पुढचं टार्गेट असं आहे की जगातल्या 7 खंड आहेत. त्या 7 खंडामध्ये मला ही स्पर्धा करायची आहे. त्यापैकी 2 खंड झालेले आहेत. राहिलेल्या खंडामध्ये निश्चितच पुढच्या काळामध्ये आयर्नमॅन स्पर्धा मला माझ्या सहकाऱ्यांसोबत करायची असं आमचं अगोदरच ठरलेलं आहे. ही आमची छोटीशी बकेट लिस्ट आहे. सर ह्या स्पर्धेची तयारी करायला तुम्ही सांगता की म्हणजे सर्व नशिबाने जुळून आलं. निवडणुका तर होत्याच, कठीण काळ होता. तुम्हाला तयारी करायला पण वेळ कमी भेटली. पण तुम्हाला नशिबाने कोणत्या गोष्टी उल्हासनगरमध्ये आल्यावरती कोणतं वातावरण भेटलं इकडे? ॲक्च्युली गेल्या वर्षी ज्यावेळेस मी बार्सिलोना या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस जाताना गणपती विसर्जन होतं आणि 12 वाजता पुण्यामध्ये गणेश विसर्जन केलं आणि 12:30ला तिथून स्टार्ट करून मी 3:30 वाजता एअरपोर्टला आलो. सकाळी 6चं फ्लाईट होतं. ते 6चं फ्लाईट पकडलं. त्यावेळेस बार्सिलोनाला पोहोचलो. परंतु तिथल्या वातावरणाशी त्यावेळेस मी ॲकोमोडेट होऊ शकलो नाही. यावेळेस आमचे CP साहेब आहेत आशुतोष डुमरे साहेब यांनी माझी रजा मंजूर केली होती. परंतु इलेक्शन जे आहे ते 23 तारखेला काउंटिंग संपलं आणि 24 तारखेला तयारी करायची. सरांना फोन केला, सर आता उद्या माझी रजा मंजूर आहे, मी जाऊ का असं विचारणार. सरांनी तिकडून मला शुभेच्छा दिल्या. त्यामाने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमच्या स्पर्धेसाठी लवकर निघा. तर त्यामुळे मला माझा हुरूप वाढला आणि मी स्पर्धेच्या ठिकाणी 4 दिवस अगोदर गेलो. त्या ठिकाणच्या वातावरणाशी ॲकोमोडेट झालो आणि त्याचबरोबर दरम्यान मला या ठिकाणी माझ्या सरांनी ज्यावेळेस पोस्टिंग केली होती तर मला उल्हासनगर यामध्ये ज्या ठिकाणी राहतो त्या बाजूलाच एक 2 मिनिटाच्या अंतरावर स्विमिंग पूल होता. त्या ठिकाणी मला चांगली माझी तयारी करता आली. मी जिथं राहतो त्या ठिकाणाहून खाली उतरल्यानंतर 2 मिनिटावरच मला अर्धा किलोमीटरचा ट्रॅक होता त्याचा रनिंगचा. तिथे जाऊन 1 किलोमीटर होतं. तिथं रनिंगची प्रॅक्टिस केली आणि या ठिकाणी जवळच समृद्धी महामार्ग आहे. त्या ठिकाणावरती दर संडेला मी लॉंग सायकल राईड करायचो आणि त्यासाठी माझा जो कॉन्स्टेबल आहे मेघराज पाटील यांनी मला ते सांगितलं की साहेब या ठिकाणी सायकलिंगसाठी खूप छान जागा आहे. त्यामुळे माझी ही जी प्रॅक्टिस आहे ती खूप चांगली झाली. असं म्हणतात ना की शाहरुख खानच्या एका पिक्चरमध्ये आहे की जर एखादी गोष्ट तुम्ही मनापासून करत असाल किंवा तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर निसर्ग किंवा परिस्थिती सगळे तुम्हाला साथ देऊ शकते. तसं ॲक्च्युली मला या ठिकाणी तो अनुभव आला. सर ह्या स्पर्धेची तुम्ही तयारी उल्हासनगरमध्ये खूप चांगल्या प्रकारे केली. तर तुम्ही जे काही अजून स्पर्धक आहेत त्यांना जरा मार्गदर्शन करा की ह्या स्पर्धेमध्ये सायकलिंग, रनिंग आणि स्विमिंग हे 3 कंटेंट आहेत. ते किती किती किलोमीटरचे असतात आणि किती वेळात पूर्ण होतात? या स्पर्धेमध्ये आपल्याला 2 तासामध्ये 2 तास 20 मिनिटामध्ये 4 किलोमीटर स्विम करायचं आहे आणि जर तुम्ही 2 तास 20 मिनिटामध्ये हे जे 4 किलोमीटर स्विम आहे किंवा 3.8 एवढं पूर्ण नाही केलं तुम्हाला स्पर्धेतून बाद केलं जातं. त्यानंतर हे वेळेत जर तुम्ही स्विम पूर्ण केलं तर तुम्हाला 180 किलोमीटर सायकलिंग करायचं आहे आणि त्यानंतर 40 किलोमीटर 42 किलोमीटर रन करायचं आहे. हे टोटल 17 तासाच्या आत पूर्ण करायचं आहे. जे चांगले प्रो स्पर्धक आहेत ते जवळजवळ 9 तासाच्या आत ही स्पर्धा पूर्ण करतात. सर आता ही स्पर्धा तुम्ही पूर्ण केलेली आहे. वयाच्या 56 वर्षी तुम्ही ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि भरपूर फार कमी लोक होती तिथं की जे 55च्या वरती होते. तर त्याच्यानंतर मग तिथं तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे ह्या वयामध्ये हे एवढी एनर्जी कुठून आणली? ॲक्च्युली एज आहे ना, एज इज जस्ट नंबर्स. आपण आपलं वय झालंय हे झालंय असं कधीच आपल्याला सांगायचं नाही. आपलं जे माइंड आहे किंवा ब्रेन आहे ते तुम्ही तुमच्या विचाराने त्याला काय सांगता त्याप्रमाणे ते ॲक्ट करत असतं. त्यामुळं ह्या आयर्नमॅन ह्या रेसचं मोटोच असं आहे, एव्हरीथिंग इज पॉसिबल. तुम्ही कुठल्या वयामध्ये हे सुरू करू शकता. कारण पुण्यामध्ये डॉक्टर झांजुर्णे म्हणून आहेत, ते आयर्नमॅन झालेले आहेत आणि त्यांचे जे वडील आहेत 69 वर्ष वयाच्या त्यांनी आत्ताच बहारीन या ठिकाणी ही रेस पूर्ण केलेली आहे. त्यामुळं वयाचा विषय नाही आहे. तुम्ही खरंच तर त्या गोष्टीकडं एक आपल्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने पाहिलं तर तुम्ही आयुष्यभर पळू शकता किंवा चांगल्या प्रकारे चालू शकता. मी तरुणांना या माध्यमातून हे सांगेल की तुम्ही तुमच्या कुठल्याही कामामध्ये सातत्य ठेवा, दृढनिश्चय ठेवा आणि काही जरी असेल तर नेव्हर गिव्ह अप. म्हणजे समजा पहिल्यांदा तुम्हाला अपयश आलं असेल तर ठीक आहे, अपयश आलं असेल, कशामुळे आलं, काय आलं, त्याचा अभ्यास करा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. नव्याने सुरुवात केल्यानंतर ते स्वप्न अशा पद्धतीने पहा की झोपेत स्वप्न न पाहता जागेपणे ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा. निश्चित विजय हा तुमचाच आहे. माझं जे या स्पर्धेमध्ये मूव्हिंग टाईम जे आहे ते मी माझ्या कोचला सांगितलं की 15 तास 15 मिनिटं 15 सेकंद. ॲक्च्युली माझा रिझल्ट जो आहे 15 तास
14 मिनिट आणि 14 सेकंद इतक्या मुव्हिंग टाईममध्ये हे पूर्ण केलं आहे. बाकी जो ट्रान्झिट टाईम आहे तो ट्रान्झिट टाईम जो माझा 30 मिनिटाचा आहे. अशा प्रकारे 15 तास 40 मिनिटामध्ये मी रेस पूर्ण केली आहे. सर आता पोलीस डिपार्टमेंट म्हटलं, महाराष्ट्र पोलिसांचे फोटो दाखवले जातात, कोर्ट पुढे वगैरे त्यांची चेष्टा उडवली जाते. पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये असाही एक आयरन मॅन आहे की जो टोटली फिट आहे. वयाच्या 56 वर्षी तो कंटिन्युअसली स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग हे 14 तासात पूर्ण करतो. तर अशा प्रकारे आता पोलिसांनी तुमच्याकडनं काय घेतलं पाहिजे, तुमच्याकडे काय शिकलं पाहिजे? ॲक्च्युली हे जे आपण प्रश्न विचारला त्या दृष्टीनं यापूर्वीच मी पोलिसांसाठी एक तंदुरुस्तीसाठी उपक्रम राबवलेले आहेत. पुण्यामध्ये असताना सायकल पेट्रोलिंगसारखा उपक्रम राबवला होता. तर तो त्या ठिकाणी मी तिथे असताना चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट झाला. त्याचबरोबर त्या सायकल पेट्रोलिंग या उपक्रमाचं माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांनी कौतुक केलं होतं मुंडवा या पोलीस स्टेशनला असताना मी. त्याचबरोबर त्या ठिकाणी मी 2-3 मॅरेथॉन आयोजित केले होते माननीय CP साहेबांच्या मार्गदर्शनाने. त्यात डी आणि वुमन सेफ्टी या अंतर्गत 10 किलोमीटरचं मॅरेथॉन आयोजित केलं होतं. त्यात जवळजवळ 700 पोलीस आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर आझादीचे 75 वर्ष याच्या अंतर्गत जवळजवळ 10 किलोमीटरचं रन घेतलं होतं. त्यामध्ये पण 700 पोलिसांनी सहभाग घेतला होता. तर असे जे उपक्रम आहेत ते त्या ठिकाणी केले होते. या ठिकाणी देखील आमचे पोलीस आयुक्त साहेब आहेत ते निश्चित त्याप्रमाणे मला त्यांनी सूचना दिल्या किंवा मान्यता दिली. तर या ठिकाणी देखील निश्चितच पोलिसांसाठी अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धा असतील किंवा शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांना वॉकिंग असेल, योगा असेल, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी जरूर कराव्यात. सर ही स्पर्धा तुम्ही आता पूर्ण केलेली आहे. पोलिसाची ड्युटी ही स्ट्रेसफुल ड्युटी म्हणून म्हटली जाते. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वयाच्या 56 वर्ष म्हणजे आतापर्यंत 30 वर्षाची ड्युटी पूर्ण झालेली आहे आणि ही स्पर्धा तुम्ही पूर्ण केली. तुम्हाला काय म्हणजे बाकीच्या पोलिसांना काय संदेश देऊ शकता? निश्चितच यापूर्वी देखील पुण्यामध्ये मी जे आहे ते सायकल पेट्रोलिंग, मॅरेथॉन अशा प्रकारच्या स्पर्धा तिथे तत्कालीन पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करून पोलिसांमध्ये तंदुरुस्तीसाठी जनजागृती केली होती. त्याचबरोबर या ठिकाणी आता मी सांगेन की आमची नोकरी जी आहे ती निश्चितच स्ट्रेसफुल असते. आमच्या झोपण्याच्या, जेवणाच्या वेळा निश्चित नसतात. तरी देखील प्रत्येक पोलीस अंमलदार आणि अधिकारी, महिला पोलीस अंमलदार यांनी देखील स्वतःसाठी दिवसभरातून विशेषतः सकाळच्या वेळी 1 तास काढला आणि त्या ठिकाणी योगा असेल, मेडिटेशन असेल, रनिंग असेल, वॉकिंग असेल, स्विमिंग, सायकलिंग यापैकी त्यांना जे आवडत असेल ती जर गोष्ट केली तर दिवसभरासाठी त्यांच्याकडे खूप प्रकारची सकारात्मक एनर्जी निर्माण होते आणि त्यामुळं ते दिवसभर एकदम मेंटली आणि फिजिकली तंदुरुस्त राहतात. आणि येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांची जी अडचण आहे किंवा त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक आहे ती चांगल्या प्रकारे करू शकतात. असं कधीच कोणी स्वतःला समजायचं नाही की आता माझं वय झालं आहे, आता मी काय करायचं आहे, काहीच कारण नाही. या ठिकाणी आज माझे एक सहकारी प्रदीप कुंभार म्हणून मित्र आहेत. तर त्यांचं वय जे आहे ते 55+ आहे. मागच्या 4-5 वर्षापूर्वी ते याच्या आर्मीची तयारी करत असताना त्यांचा एक पाय जो आहे तो अपघातामध्ये गेला आणि दुसऱ्या पायामध्ये 4-5 रॉड आहे. असं असताना त्यांनी नुकतीच जवळजवळ या आपल्या गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू या ठिकाणची 10 किलोमीटरची रिले स्पर्धा पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आपण ज्यांच्याकडे हात पाय नाहीत अशा लोक अशा चांगल्या गोष्टी आरोग्यविषयक करू शकतात. तर आपण धडधाकट असताना वय झालं आहे किंवा वेळ नाही आहे या कारणासाठी अजे बिलकुल टाळू नये. मागच्या 4 वर्षात मी आजारी पडलो असं मला कधीच जाणवलं नाही किंवा मी गोळ्या औषध त्यासाठी घेतलेलं नाही. तर मी सगळ्या पोलिसांना हेच सांगेन की तुम्ही स्वतःसाठी 1 तास वेळ काढा आणि तंदुरुस्त राहा, मेंटली आणि फिजिकली फिट राहा. थँक्यू. सर 2 वर्षावर तुमची निवृत्ती आलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कशा प्रकारे या फिजिकल फिटनेसवरती पोलिसांसाठी तसेच समाजासाठी काम करणार आहे? निश्चितच यापूर्वी मागच्या 5-6 वर्षापासून मी ज्यावेळेस हे करतोय तर आतापर्यंत माझे 100पेक्षा जास्त नागरिकांनी आणि पोलिसांनी रनिंग म्हणा, सायकलिंग या गोष्टींमध्ये सुरुवात केलेली आहे. आणि सेवानिवृत्तीनंतर माझ्याकडे भरपूर वेळ असणार आहे. या माध्यमातून समाजातील खूप चांगले नागरिक आपल्याशी जोडले जातात, त्यांचे सकारात्मक विचार आपल्याला मिळतात, आपल्याकडच्या काही चांगल्या गोष्टी त्यांना देता येतात आणि त्यामुळं पोलीस इमेज बिल्डिंगसाठी तर निश्चितच याचा फायदा होतो. पण एक चांगलं सदृढ समाज घडवण्यासाठी या गोष्टीचा निश्चित उपयोग होणार आहे मला. आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळात पण ज्यावेळेस सेवानिवृत्तीनंतर वेळ येईल त्यावेळेस मी यासाठी जरूर प्रयत्न करणार आहे. सर तुमचं पोलीस डिपार्टमेंटचं टाईट शेड्यूल आणि ह्या स्पर्धेची तयारी हे दोन्ही गोष्टी तुम्ही कशा जुळवून आणल्या? या स्पर्धेची तयारी आणि जे शेड्यूल आहे याच्यामध्ये असा मेळ घातला की पहाटे 5 वाजता मी उठायचो. 5-5:30 वाजता उठल्यानंतर जवळ सकाळी 1-2 तास या माझ्या ॲक्टिव्हिटीसाठी प्रॅक्टिससाठी लागायची. त्यानंतर मी माझ्या शेड्यूल पूर्ण केल्यानंतर 10 वाजता 9:30 वाजता पोलीस लागल्यानंतर दिवसभराचं काम सुरू असायचं.
पण हे मॅनेजमेंट करत असताना माझ्या आर्मीच्या तयारीत असेल किंवा मॅरेथॉनच्या तयारीत असेल, याच्या जी मॅनेजमेंट आहे ती मॅनेजमेंट मला इकडे पोल्युशनमधलं काम करत असताना निश्चित उपयोगाला आली. कारण कुठलंही पोल्युशनचं काम करत असताना किंवा एखादी गोष्ट वेळेत पूर्ण करायची असेल तर त्यासाठी एखादं टार्गेट निश्चित केल्यानंतर ते वेळेत पूर्ण करण्यासाठी निश्चित मदत होती. जे मला आर्म्यांसाठी उपयोगाला आलं तिकडे, तीच प्लॅनिंग मला या ठिकाणी पण उपयोगाला आलेली आणि यापुढे उपयोगाला येणार आहे. आणि आपण निश्चित एखादी गोष्ट केली, एखादी गोष्ट ठरवल्यानंतर निश्चित करून त्याप्रमाणे प्रयत्न केले तर निश्चितपणे साध्य होतं, याचा मला अनुभव आलेला आहे. आणि सर्वांनी त्याप्रमाणे जर ठरवलं तर त्यांना देखील त्यांच्या आयुष्यात याचा सकारात्मक पद्धतीने उपयोग होईल. सर, पहिले तुमचं पोलीस डिपार्टमेंटचं टाईट शेड्यूल, त्याच्यानंतर या स्पर्धेसाठीच्या तयारीसाठी तुम्ही दिवसभरात म्हणजे 4 ते 5 तास तयारी करत होते दिवसभरामध्ये. नाही, संडेला ओनली ते संडेला तयारी करत होते. आणि मग कुटुंबाला वेळ कधी देत होते? म्हणजे कुटुंबाच्या काही तक्रारी होत्या का? निश्चितच कुटुंबाच्या थोड्याफार तक्रारी होत्या. त्यांना वेगळ्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं की ही आयर्नमॅनची तयारी झाल्यानंतर तुम्हाला फिरवण्यासाठी घेऊन जाईल वगैरे, अशी आश्वासन दिली होती. बघूया, आपण निश्चित त्या आश्वासनाची पूर्तता करूया. कारण या रजा वगैरे ज्या आहेत त्या रजेच्या काळात ॲक्च्युली मी एकटाच इथं राहत होतो आणि माझं कुटुंब जे आहे ते पुण्याला राहत होतं. जेव्हा केव्हा साप्ताहिक सुट्टी असायची, कधी बंदोबस्त असायचा, कधी वरिष्ठ परमिशन द्यायचे, त्यावेळेस मी पुण्याला जाऊन कुटुंबाला भेटून यायचो. त्याचबरोबर कुटुंब कधी कधी या ठिकाणी मला भेटायला यायचे आणि मला काही माझ्या जेवणाचं डाएटचं असेल किंवा आहाराचं असेल तर त्याबद्दलचं या ठिकाणी येऊन पूर्तता करायची. म्हणजे त्यांच्या काही तक्रारी नाही तुमच्याकडे? नाही, त्यांच्या थोड्याफार तक्रारी निश्चित होत्या. त्या तक्रारीचं निरसन आता निश्चितच यापुढं त्यांना फिरायला जाण्यासाठीच असेल किंवा त्यांना वेळ देण्यासाठीच असेल ते होईलच. परंतु त्यांनी पण आता ठरवलं की ते पण आयर्नमॅन करणार आहेत. आता यामध्ये माझा मुलगा पण सहभागी झाला होता. तर मुलगा जो आहे तो पहिले 4 किलोमीटर स्विम केलं, त्यानंतर त्याने 90 किलोमीटर सायकलिंग केलं. त्या ठिकाणी पाऊस आला आणि त्या पावसामध्ये तो गारटल्यानंतर त्याला त्यातून लवकर बाहेर न आल्यामुळं त्याला ती किट करावं लागली. आणि नुकतंच आता माझ्या मिसेसचं आणि माझं बोलणं झालेलं आहे. तर ती देखील आता माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर आयर्नमॅनसाठी तयारी करणार आहे असं तिनं मला सांगितलं. म्हणजे माझ्या आश्वासनाच्या पूर्ततेपेक्षा तिनं मला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे ते माझ्या क्राईममध्ये तिला पार्टनर करून घेतल्यानंतर विशेष येणार नाही कुठल्या बाकीच्या अडचणीचा. म्हणजे एका घरात एक आयरनमॅन तर 3 आयरनमॅन असतील पुढच्या वेळी? नक्कीच असतील नजीकच्या काळात. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.